शामूचा ढाबा. शामू शांत स्वभावाचा व्यक्ती होता. तो आणि त्याची बायको व एक मूल असा त्याचा परिवार होता. लाकडाच्या कंपनीत रोजंदारीवर काम करायचा. एक दिवस त्याची कंपनी बंद पडली. मग तो गावात छोटे मोठे काम करून पैसे कमवायचा. हळूहळू तेही काम बंद झालं. काही दिवसातच घरातील धान्य संपत आलं. शामूची बायको त्याला बोलली, तुम्ही शहरात काम का नाही बघत? तो म्हणाला, अगं, शहरात जे कमवेन ते सर्व घर भाडे भरण्यात संपणार. शहरात सर्व महाग असतात वस्तू. आता शहरात नाही जाणार, गावात काम मिळत नाही, मग घर कसं चालणार आपलं? तो बोललो, अगं काळजी करू नकोस, होईल काहीतरी सोय. असं बोलून शामू कामाच्या शोधात घराबाहेर पडतो. एक व्यक्ती काहीतरी पेपर वाटत असते. तो विचारतो, हे काय वाटतोस? गावात एक नवीन ढाबा उघडला आहे, त्याची जाहिरात आहे. शामू खुश होतो. नवीन ढाबा म्हणजे तेथे कामगारांची गरज असणार. तो लगेच ढाब्याच्या दिशेने जातो व मालकाला विचारतो, शेठ, इथे काही काम मिळेल का? शेठ त्याला सफाईचं काम देतो. मी दिवसाला तुला 100 रुपये देईन. शामू बोलतो, शेठ, एक दिवसाचे फक्त 100च देणार? हे खूपच कमी आहेत. शेठ बोलतो, ढाबा नवीन आहे, पुढे बघूया, मी आता ह्यापेक्षा जास्त देऊ शकत नाही. शामू बोलतो, मला दिवसाचे 100 रुपये रोज दिवसा अखेर द्याल? शेठ बोलतो, ठीक आहे. शामू काम सुरू करतो आणि दिवसा अखेर पैसे घेऊन जातो. वाटेत सर्व धान्य नेतो. शामूची बायको बोलते, अहो, हे धान्य 2च दिवस चालणार. शामू बोलतो, अगं, तू काय इतका विचार करतेस? मला काम मिळालं आहे, तू आता त्रास करून घेऊ नकोस. काही दिवस निघून जातात. शामूचा शेठ बोलतो, शामू, तू महिना अखेर पगार घेत जा, असा रोजचा हिशोब बसत नाही. तो बोलतो, शेठ, माझं हातावरचं पोट आहे, मला हे जमणार नाही. शेठ बोलतो, अरे, सावकाराकडून उधार घे, मग महिना अखेर पगार झाल्यावर परतफेड कर. शामू त्याप्रमाणे करतो. महिना अखेर पगाराच्या दिवशी शेठ शामूला 2 दिवस थांब, मग तुला पगार देतो, असं शेठ बोलतो. शामू म्हणाला, सेठ, असं करू नका, मी घर गहाण ठेवून पैसे घेतले आहेत. मी ते वेळेवर जर दिले नाहीत तर ते माझं घर हिरावून घेतील. शेठ बोलतो, अरे घाबरू नकोस, एवढ्याशा पैशाला कोणी घर हिरावून घेत नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी सावकाराचा माणूस शामूच्या घरात येतो आणि शामूला घेतलेल्या पैशाची आठवण करून देतो. शामू बोलतो, मी संध्याकाळपर्यंत पैसे देतो, असं त्याला सांगतो. हे सर्व त्याचा शेजारी बघतो. तो शामूला विचारतो, सावकाराचा माणूस कोणत्या पैशाबाबत बोलत होता? तो सर्व त्याला सांगतो. शेजारी बोलतो, अरे शामू, तू घाबरू नकोस, एक काम कर, माझ्याजवळ काही पैसे आहेत, तू ते सावकाराला परतफेड कर, मग जेव्हा तुझ्याकडे पैसे येतील तेव्हा तू परत कर मला, आणि काही जास्तीचे पैसे देतो, त्यातून स्वतःचा ढाबा सुरू कर आणि ढाबा तुझ्या घरात उघड, म्हणजे जागेचे पैसे वाचतील. शामू त्याप्रमाणे केले. हळूहळू शामूचा ढाबा चालू लागला. पण त्यामुळे त्याच्या जुन्या शेठचा ढाबा, जेथे तो काम करायचा, तो शेठ नुकसानीतून जाऊ लागला. एक दिवस तो शेठ काही गुंडांना शामूच्या घरी त्याला धमकावण्यास पाठवतो. तू हा ढाबा बंद कर, नाही तर तुझं खैर नाही. शामू दुसऱ्या दिवशी न घाबरता आपला ढाबा चालू करतो. हे सर्व त्या सेठला कळतं. तो पुन्हा गुंडांना पाठवतो. ते गुंड तेथे जाऊन त्याला त्रास देतात. त्यावेळेस ढाब्यावर एक गृहस्थ बसलेला असतो. हे सर्व तो बघतो. तो उठतो आणि त्या गुंडांना चांगला चोप देतो. ते गुंड बोलतात, कोण आहेस तू? तो बोलतो, मी पोलीस. हे ऐकताच ते पळून जातात. शामू आपलं काम इमानदारीने करतो. त्याचा ढाबा गावागावामध्ये प्रसिद्ध होतो.